भागवस. नमस्कार मित्रांनो. तुम्हाला माझं काम आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण एका अशा सत्य घटना प्रेरित कथेबद्दल जाणून घेणार आहोत, जिथे एका साध्या कुटुंबाच्या आयुष्यात घडलेल्या काही चुकीच्या निर्णयांमुळे संपूर्ण संसार उद्ध्वस्त झाला. या कथेत वापरलेली नावे आणि ठिकाणे गोपनीयतेसाठी बदलण्यात आली आहेत. या घटनेची सुरुवात होते विदर्भातील देवगाव या गावातून. या गावात विक्रम पाटील नावाचा एक मेहनती शेतकरी आपल्या कुटुंबासोबत राहत होता. त्याच्या कुटुंबात त्याची पत्नी स्वाती, दोन लहान मुले आणि वृद्ध वडील असे सर्वजण एकत्र राहत होते. घरात साधेपणा होता, पण जबाबदाऱ्या मात्र खूप मोठ्या होत्या. शेतीतून मिळणारे उत्पन्न दिवसेंदिवस कमी होतच चालले होते. मुलांचे शिक्षण, घर खर्च आणि कर्ज यामुळे विक्रम सतत चिंतेत असायचा. शेवटी त्याने गावाबाहेर जाऊन काम करण्याचा निर्णय घेतला. एके दिवशी त्याने स्वातीला सांगितले, "मी काही महिन्यांसाठी बाहेर कामाला जाण्याचा विचार करतोय. तू घर, शेती आणि मुलांची जबाबदारी सांभाळू शकशील ना?" स्वातीने शांतपणे उत्तर दिले, "तुम्ही निर्धास्त जा. मी सगळं व्यवस्थित सांभाळेन." काही दिवसांनी विक्रम कामासाठी दुसऱ्या शहरात गेला. प्रत्येक महिन्याला तो आपल्या पत्नीच्या खात्यात पैसे पाठवत होता. स्वाती घरखर्च, मुलांचे शिक्षण आणि शेतीची कामे व्यवस्थित सांभाळत होती. त्यांच्या शेजारी रमेश नावाचा एक व्यक्ती राहत होता. त्याच्याकडे ट्रॅक्टर आणि शेतीची विविध यंत्रे होती. गावातील अनेक लोक त्याच्याकडून शेतीची कामे करून घ्यायचे. स्वातीलाही कधी नांगरणी तर कधी मळणीसाठी रमेशची मदत घ्यावी लागत असे. सुरुवातीला दोघांमध्ये फक्त कामापुरते बोलणे होत असे. काळ पुढे सरकत गेला. एका हंगामात स्वातीने मोठ्या मेहनतीने गव्हाचे पीक घेतले. पीक तयार झाल्यानंतर मळणीसाठी तिने रमेशला अनेकदा विनंती केली, पण कामाच्या गर्दीमुळे तो वारंवार उशीर करत होता. शेवटी एका संध्याकाळी रमेश मशीन घेऊन शेतात आला. सूर्य मावळतीला आला होता. आजूबाजूला फारशी माणसं नव्हती. मशीन सुरू झाल्यानंतर दोघांमध्ये गप्पा सुरू झाल्या. काम, शेती, घराची जबाबदारी आणि विक्रम बाहेर असल्यामुळे येणाऱ्या अडचणी यावर चर्चा होत राहिली. या भेटीनंतर दोघांचे बोलणे वाढू लागले. सुरुवातीला ते फक्त शेतीच्या कामांबद्दल बोलत असतात. नंतर मोबाईलवरही संपर्क सुरू झाला. विक्रमला या सर्व गोष्टींची कल्पना नव्हती. तो आपल्या कुटुंबासाठी दिवस-रात्र मेहनत करत होता. प्रत्येक महिन्याला पैसे पाठवत होता आणि लवकरच घरी परतण्याचे नियोजन करत होता. मात्र दुसरीकडे परिस्थिती हळूहळू बदलत होती. रमेश आता वारंवार काही ना काही कारणाने स्वातीच्या घरी किंवा शेतात येऊ लागला. गावातील काही लोकांच्या हे लक्षात येऊ लागले, पण कोणीही उघडपणे काही बोलत नव्हते. एक दिवस विक्रमने फोन करून सांगितले, "आता माझं काम जवळजवळ पूर्ण झालं आहे. काही दिवसांत मी कायमचा घरी येणार आहे." हे ऐकताच स्वाती काही क्षण शांत झाली. तिने वरवर आनंद व्यक्त केला, पण तिच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. कारण गेल्या काही महिन्यांत तिच्या आयुष्यात अनेक गोष्टी बदलल्या होत्या आणि याच ठिकाणापासून या कथेने पूर्णपणे वेगळं वळण घेतलं. पार्ट 2. काही दिवस सर्व काही सुरळीत सुरू असल्यासारखे दिसत होते. घरातील जबाबदाऱ्या, शेतीची कामे आणि दैनंदिन दिनक्रम यामध्ये सर्वजण व्यस्त होते. मात्र काळ जसजसा पुढे सरकत गेला, तसतसे घरातील वातावरणात सूक्ष्म बदल जाणवू लागले. शेजारी राहणारा रमेश हा शेती संबंधी कामांमध्ये मदत करत असल्यामुळे त्याचा घरात वावर वाढला. सुरुवातीला हे सर्व केवळ कामापुरते मर्यादित असल्यासारखे वाटत होते. शेतीची मशागत, पीक काढणी आणि यंत्रसामग्रीची मदत अशा कारणांनी त्यांचा संपर्क नियमित राहू लागला. दरम्यान घर प्रमुख मोहन बाहेरगावी नोकरी करत असल्यामुळे त्याला घरातील बदलांची कल्पना नव्हती. तो प्रत्येक महिन्याला पैसे पाठवत होता आणि कुटुंब व्यवस्थित असेल अशीच त्याची समजूत होती. हळूहळू गावात काही कुजबूज सुरू झाली. काही लोकांना घरात अनोळखी हालचाली दिसू लागल्या. मात्र ठोस पुरावा नसल्यामुळे कोणीही उघडपणे काही बोलत नव्हते. याच काळात मोठी मुलगी सोनाली अधिक निरीक्षण करू लागली. तिला घरातील काही गोष्टी पूर्वीसारख्या वाटत नव्हत्या. आईचे वागणे बदलले असल्याचे तिच्या लक्षात येत होते. सुरुवातीला तिने याकडे फारसे लक्ष दिले नाही, पण दिवसेंदिवस तिचा संशय वाढत गेला. एका दिवशी ती अपेक्षेपेक्षा लवकर घरी आली. त्या दिवशी तिने काही असे पाहिले ज्यामुळे ती पूर्णपणे हादरून गेली. तिला नेमके काय करावे हे समजेना. ती शांत राहिली, पण तिच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. त्या घटनेनंतर घरातील वातावरण आणखी तणावपूर्ण झाले. मुलीच्या वागण्यात अचानक बदल झाला. ती कमी बोलू लागली, अभ्यासातही तिचे लक्ष राहत नव्हते आणि ती सतत विचारात हरवलेली दिसत होती.
आईने तिच्यातील हा बदल ओळखला आणि तिला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलगी काही बोलण्यास तयार नव्हती. दुसरीकडे बाहेरगावी असलेल्या मोहनला या सर्व घडामोडींची अजिबात कल्पना नव्हती. याच दरम्यान मोहनने फोन करून काही दिवसांसाठी घरी येण्याचा विचार व्यक्त केला. हे ऐकताच घरातील काही व्यक्तींची चिंता वाढली. पुढे काय होणार याची उत्सुकता आणि तणाव दोन्ही वाढू लागले. मोहन घरी परत येणार असल्याची बातमी समजताच घरातील वातावरण पूर्णपणे बदलले. प्रत्येकजण वरवर शांत दिसत होता, पण मनात अनेक प्रश्न दडलेले होते. मोहन गावात पोहोचला तेव्हा त्याने सर्वप्रथम आपल्या मुलांची विचारपूस केली. मुलगी सोनाली पूर्वीसारखी हस्तमुख दिसत नव्हती. तिच्या चेहऱ्यावर ताण स्पष्ट जाणवत होता. काही दिवस मोहनने शांतपणे निरीक्षण करण्याचा निर्णय घेतला. तो कोणावरही आरोप करत नव्हता, पण घरातील बदल त्याच्या लक्षात येत होते. गावातही काही कुजबूज त्याच्या कानावर पडू लागली. एका संध्याकाळी त्याने आपल्या विश्वासू मित्राशी चर्चा केली. मित्राने त्याला कोणाचाही घाईचा निर्णय न घेण्याचा सल्ला दिला आणि सत्य समोर येईपर्यंत संयम ठेवण्यास सांगितले. दरम्यान सोनालीने वडिलांशी एकांतात बोलण्याचा निर्णय घेतला. तिने काही दिवसांपासून घरात घडणाऱ्या विचित्र गोष्टींबद्दल संकेत दिले, पण कोणावरही थेट आरोप केला नाही. तिच्या बोलण्यामुळे मोहनचा संशय अधिक गडद झाला. त्याने शांतपणे काही माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. घरातील हालचाली, वेळा आणि इतर तपशील लक्षात ठेवू लागला. हळूहळू काही गोष्टी एकमेकांशी जुळू लागल्या. दरम्यान गावातील एका व्यक्तीनेही मोहनला सावध राहण्याचा इशारा दिला. त्यानंतर मोहननी सर्व गोष्ट स्वतः हाताळण्याऐवजी कायदेशीर मार्गाने पुढे जाण्याचा निर्णय घेतला. आता परिस्थिती अशा टप्प्यावर आली होती की सत्य फार काळ लपून राहणे शक्य नव्हते. पुढे नेमके काय उघड होणार आणि त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर कसा होणार, हे पार्ट 4 मध्ये अंतिम भाग. पोलिसांकडे मिळालेल्या माहितीनुसार तपास अधिक वेगाने सुरू झाला. संबंधित सर्व व्यक्तींची चौकशी करण्यात आली. मोबाईल रेकॉर्ड, घटनास्थळावरील पुरावे आणि साक्षीदारांची माहिती यांची पडताळणी करण्यात आली. तपास जसजसा पुढे गेला तसतसे अनेक महत्त्वाचे धागेदोरे समोर येऊ लागले. सुरुवातीला वेगवेगळी माहिती देणाऱ्या काही व्यक्तींच्या जबाबांमध्ये विसंगती आढळली. त्यानंतर पोलिसांनी अधिक सखोल चौकशी केली. काही दिवसांच्या तपासानंतर या प्रकरणातील सत्य समोर आले. उपलब्ध पुराव्यांच्या आधारे संबंधित व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आणि त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने सर्व पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि तपास अधिकाऱ्यांचा अहवाल काळजीपूर्वक तपासला. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने कायद्यानुसार निर्णय दिला. या घटनेमुळे अनेक आयुष्ये उद्ध्वस्त झाली. एक कुटुंब तुटले, मुलांचे भविष्य अडचणीत आले आणि अनेकांना मानसिक त्रास सहन करावा लागला. काही क्षणांचे चुकीचे निर्णय आणि विश्वासाचा भंग यामुळे संपूर्ण आयुष्य बदलू शकते. हा या घटनेतून मिळणारा सर्वात मोठा धडा आहे. या कथेतून एक गोष्ट स्पष्ट होते. कोणतीही अडचण किंवा मतभेद असले तरी त्यावर कायदेशीर आणि शांततापूर्ण मार्गाने तोडगा काढणेच योग्य असते. राग, गुप्तता किंवा चुकीचे निर्णय यामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनू शकते. टीप: ही कथा समाजात जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने सादर करण्यात आली आहे. कोणत्याही व्यक्ती, ठिकाण किंवा समुदायाची बदनामी करणे हा यामागचा उद्देश नाही. अशा परिस्थितीत नेहमी कायद्याची मदत घ्या